नमस्कार मित्रांनो, की स्टडी चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण लोकसत्ता, सकाळ आणि लोकमत वर्तमानपत्रातील ज्या काही आर्थिक चालू घडामोडी आहेत त्यासंबंधी जे काही प्रश्न तयार केलेले आहेत त्यावर आपण चर्चा करणार आहोत. आजचा दिनांक म्हणजे 9 मे 2021. ठीक आहे, तर आपण प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न पहिला असा आहे की करोना साथीच्या संकटात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना प्राणवायू पुरवठ्याची शास्त्रीय वितरण कार्यपद्धती तयार करण्यासाठी कोणत्या संस्थेने 12 सदस्यांचा कृती गट स्थापन केला आहे? या प्रश्नाचे जे पर्याय आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. अ. सर्वोच्च न्यायालय, ब. वित्त मंत्रालय, क. नीती आयोग आणि ड. ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. यापैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे? तर यापैकी जे पहिला ऑप्शन आहे सर्वोच्च न्यायालयाने हा जो 12 सदस्याचा कृती गट स्थापन केला होता. ठीक आहे, तर आज पेपरमध्ये प्रत्येक पेपरमध्ये ही न्यूज आलेली आहे. तर त्यासंबंधी तुम्ही काय करायचं की संपूर्ण माहिती नोट डाऊन करायची आणि यासंबंधी प्रश्न कशा प्रकारे तयार होतो म्हणजे हा जो प्रश्नाचा फॉर्मॅट आहे या प्रकारे असू शकतो किंवा याच्यामध्ये आणखीन मल्टिपल जे ऑप्शन्स असतील त्यामध्ये ॲड केल्या जाऊ शकत आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, या संबंधित तुम्हाला माहिती गोळा करायची की हा जो 12 सदस्यांचा कृती गट यामध्ये किती सदस्य असतील तेही बघायला तुम्ही पाहिजे. ठीक आहे, दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. दुसरा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या संस्थेने ग्रामीण क्षेत्रातील निवडक गावांना विमा म्हणजे इन्शुरन्स अंतर्गत आणण्यासाठी विमा गाव प्रारूप, याला काय म्हटले जाते, मॉडेल इन्शुरन्स व्हिलेजेस, ही संकल्पना विकसित करण्याचे ठरवले आहे? तर ही जी न्यूज आहे मित्रांनो ही 3-4 दिवसापूर्वी आली होती पेपरमध्ये, पण त्यावेळेस मी ती ॲड करू शकलो नव्हतो, त्यामुळे आत्ता ॲड केली. कारण ही संकल्पना आणि हा जो उपक्रम आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि हा परीक्षेला विचारण्याची 100% शक्यता असल्यामुळे मी तो आत्ता ॲड केला आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचे जे पर्याय आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. पहिला पर्याय आहे ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स. दुसरा आहे ब. LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. तिसरा ऑप्शन आहे IRDAI म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. आणि चौथा ऑप्शन आहे डी म्हणजे नाबार्ड. ठीक आहे, तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बघा IRDAI म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे पर्याय दिले आहेत मी, तर ह्या पर्यायांची किमान बेसिक माहिती म्हणजे ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स ही कधी सुरू झाली, ठीक आहे, LICची स्थापना कधी झाली, कारण LICच्या संबंधी सरकारचं धोरण बदलतं आहे आणि तिलासुद्धा प्रायव्हेट करण्याचा जोरदार सरकारचा प्रयत्न सुरू आहे. तर तुम्हाला लाईफ इन्शुरन्स म्हणजे LIC संबंधित माहिती काढणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा प्रश्न जरी असला तर यामधले जे काही पर्याय दिलेले आहेत त्यावर अनेक प्रश्न निर्माण होऊ शकत आहेत आणि हे जे मी पर्याय टाकलेले ते करंटच्या रिलेटेड असलेले पर्याय आहेत. त्यामुळे तुम्ही काय करायचं की याविषयी माहिती काढायची. ठीक आहे, आणि नाबार्ड तर तुम्हाला माहीतच आहे, त्याविषयी तुम्ही माहिती काढ, त्याची स्थापना कधी झाली वगैरे ते. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे IRDA. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. 2DG म्हणजे डायऑक्झी डी ग्लुकोज हे कोरोना प्रतिबंधक औषध कोणत्या संस्थेने निर्माण केले आहे? ठीक आहे, आता हा प्रश्न जरी अर्थशास्त्राचा वाटत नसला तरी इथं या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करण्याचं कारण म्हणजे यावर जे काही प्रश्न तयार होतील किंवा तयार होणारच आहेत असा माझा अंदाज आहे. तर त्यामुळे हा जो प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो. यासंबंधीची न्यूज सकाळमध्ये आणि लोकसत्तामध्ये पण आली होती, लोकमतमध्ये पण आहे. कारण करोना महामारीला हरवण्यासाठी आपल्याला जे काही वेगवेगळे उपाय किंवा औषध शोधले जातात त्यापैकी ही लस नसून एक औषध आहे जे काय ग्लुकॉन डी सारखंच म्हणजे पाण्यामध्ये मिसळून घ्यावं लागत असतं. तर यासंबंधीची तुम्हाला माहिती न्यूजपेपरमध्ये बघावं लागेल. ते औषध कसे घ्यायचे, औषध पावडर स्वरूपात असणार आहे, ते पाण्यात मिसळून प्यावं लागणार आहे. ठीक आहे, कधी याच्या चाचण्या वगैरे कधी झाल्या त्यासंबंधीची माहिती बघावं लागणार आहे. ठीक आहे, आणि हे जे औषध आहे हे जे
2DG औषध आहे, कोरोना संसर्गावर उतारा म्हणून आपण ते वापरणार आहोत. तर ते कोणत्या संस्थेने निर्माण केले, म्हणजे DRDO, जे डिफेन्स रिसर्च ऑर्गनायझेशन आहे आपली, तिने तयार केलेलं आहे. ठीक आहे. या औषधाच्या चाचण्या कोणकोणत्या राज्यामध्ये झाल्या तेही बघावं लागलं. यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा झाली होती. तर हे जे MPSC किंवा MPSC कंपन्यांसाठी असे प्रश्न महत्त्वाचे ठरतात की महाराष्ट्रामध्ये कोणत्या जे काही महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत त्याविषयी आपल्याला माहिती बघावं लागेल. ठीक आहे. हा प्रश्न थोडा सायन्सशी रिलेटेड असल्यामुळे मी जास्त त्याला डिस्कस करणार नाही. ठीक आहे. चला आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 2GG हे जे कोरोना प्रतिबंधक औषधाचं उत्तर आहे DRDO, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. चालेल, आपण पुढचा क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 4. मित्रांनो, या प्रश्नावर मी थोडं जास्त वेळ डिस्कस करणार आहे, कारण हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण हा प्रश्न आहे जो की इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड आहे, हिस्ट्रीच्या पण सुद्धा रिलेटेड आहे, पॉलिटिच्या संबंधित आहे आणि करंट अफेअरच्या सुद्धा रिलेटेड आहे. ठीक आहे. त्यामुळे हा प्रश्न डिस्कस करणं आपल्याला खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणजे एका प्रश्नामधून आपण 4 अँगल डिस्कस किंवा 4 अँगलला आपण कवर करू शकतो. म्हणजे इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, पॉलिटी आणि करंट. त्यामुळे एवढे जे विषय आहेत यामधून तो विचारल्या जाण्याची शक्यता, एवढं कंपोनंटमध्ये तो विचारल्या जाण्याची 100% शक्यता असल्यामुळे ह्या प्रश्नावर थोडं आपण लक्ष केंद्रित करूया. ठीक आहे. तर यावरचा प्रश्न मी सरळ निर्माण केला की म्हणजे प्रश्न 4 काय सांगतो, कल्याणकारी राज्य संकल्पनेचा पितामह कोणाला म्हटले जाते. तर याच्यामध्ये जे ऑप्शन दिलेत किंवा पर्याय दिलेत असे की पर्याय क्रमांक ॲडम स्मिथ, दुसरा पर्याय आहे विल्यम बेव्हरिज, तिसरा पर्याय आहे अमर्त्य सेन आणि चौथा आहे डेव्हिड रिकार्डो. तर यापैकी जे बरोबर उत्तर आहे ते आहे बघा विल्यम बेव्हरिज. यांनी काय केले की हे कल्याणकारी राज्याची जी संकल्पना त्यांनी विकसित केली. त्यांचा एक शोध निबंध होता, त्यामध्ये त्यांनी ती मांडली होती आणि कालांतराने मग ती पुढं विकसित झाली. तर या प्रश्नाचं म्हणजे महत्त्व काय आहे, म्हणजे की कल्याणकारी राज्य ही संकल्पना आपल्या घटनेच्या DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी यामध्येही ती स्पष्ट केलेलं आहे. ठीक आहे. पाठ 4 घटनेचं कलम, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, घटनेचं कलम कोणतं आहे कल्याणकारी राज्यासाठी. तर घटनेचं कलम आहे बघा 38. हे कलम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, ही जी संकल्पना आहे, ही कल्याणकारी राज्य संकल्पना ही 1942च्या दरम्यान म्हणजे ती डिस्कस गेली होती आणि ती पुन्हा प्रत्यक्ष रूपात आणली गेली होती. ठीक आहे. पण त्यापूर्वी ही जी संकल्पना आहे, ही जी संकल्पना हिच्याविषयी कोणी डिस्कशन केलं होतं, तर नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1902 ते 1904 बघा, म्हणजे जवळपास 20 ते 30 वर्षापूर्वी ही संकल्पना विकसित होण्याच्या अगोदरसुद्धा नामदार गोखले यांनी ती संकल्पना डिस्कस केली होती. म्हणजे आपल्या इथं अर्थशास्त्रासंबंधी तर जे काय भारतीय अर्थतज्ञ होते त्यांची ही माहिती मिळते आणि जे फॉरेन होते, जसे की इथं दिले या प्रश्नाचं उत्तर सांगले की विल्यम बेव्हरिज हे ब्रिटनचे होते. ठीक आहे. ते अर्थतज्ञ होते आणि एक राजतज्ञ सुद्धा होते. त्यांनी ही जी संकल्पना मांडली पुढे ती विकसित होती केली. तर त्यामुळे हा प्रश्न कसा महत्त्वाचा ठरतो, म्हणजे 120 वर्षापूर्वी ही जी संकल्पना होती कल्याणकारी राज्य संकल्पना ही नामदार गोखले यांनी मांडली होती. ठीक आहे. त्यांनी ही जी संकल्पना मांडली होती, जे कायदे मंडळामध्ये त्यांनी जे अर्थसंकल्प मांडले होते, त्यांनी अर्थसंकल्प जो पहिला मांडला होता 1902ला आणि दुसरा अर्थसंकल्प मांडला होता 1903ला. तर 1903मध्ये जो अर्थसंकल्प त्यांनी मांडला होता नामदार गोखले यांनी, तर त्याच्यामध्ये जी कल्याणकारी राज्याची संकल्पना जास्त स्पष्ट करून सांगितली होती. ठीक आहे. ही कल्याणकारी राज्याची संकल्पना इंग्लंडमध्ये 1942च्या सुमारात ब्रिटिश अर्थतज्ञ आणि राजकारणी विल्यम बेव्हरिज यांनी मांडली होती. ठीक आहे. आणि दुसरं महायुद्ध झाल्यानंतर या संकल्पनेमध्ये कसं झालं, त्याच्या धोरणामध्ये रूपांतरित होत गेली. ठीक आहे. यापूर्वी म्हणजे डेव्हिड रिकार्डो असेल किंवा ॲडम स्मिथ असेल यांच्या विचारावर मुक्त अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिलं जात होतं.
पुढे जे भारतीय अर्थतज्ञ होते जसं की आपले रानडे होते, त्यांनी काय केलं की रिकार्डोचे जे काही विचार होते त्यांनी विरोध केला. ही जी मुक्त अर्थव्यवस्था भारताच्या भल्याचे नाही असं त्यांनी पटवून दिलं होतं. आणि रानडे हे गोखलेंचे मानलेले गुरु होते. गुरु मानले होते गोखलेंनी रानडेला. त्यामुळे जे काही गोविंद रानडे होते त्यांच्या विचारांचा पगडा गोखलेंवर होता. आणि त्यांनी पटवून दिले होते की कल्याणकारी राज्य भारतासाठी, तत्कालीन ब्रिटिश भारतासाठी किती योग्य आहे. आणि जो काही भारताचा महसूल आहे की वित्त आहे ते एकात्मपणे म्हणजे इंटिग्रेटिव्हपणे ते विचार गेले पाहिजे आणि त्याचा जनकल्याणासाठी विचार केला पाहिजे असं त्यांचं मत होतं. ठीक आहे. तर यापूर्वी म्हणजे जे काही भारतीय अर्थतज्ञ होते त्यावर MPSCने प्रश्न विचारले, जसे की आता दादाभाई नौरोजी असेल, तर यावरही प्रश्न विचारला गेलेला की त्यांच्या ट्रेन ऑफ थेरी म्हणजे संपत्तीचं निस्सारण हा सिद्धांत कोणी मांडला होता या प्रकारचा. तर आपल्याला काय करायचं आहे की दादाभाई नौरोजी असेल, महादेव गोविंद रानडे असतील, गोखले असतील, हे जे म्हणजे भारतीय अर्थतज्ञ होते ब्रिटिशकालीन, तर त्याविषयी थोडक्यात माहिती घ्यावं लागणार आहे. तर गोखल्यांच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांचे विचार कसे होते, आर्थिक विचार, की एकात्मक आर्थिक विकास झाला पाहिजे असं. म्हणजे एकात्मक म्हणजे सर्वांना घेऊन आर्थिक विकास झाला पाहिजे. ठीक आहे. आर्थिक विकास हे लोक कल्याणाचे एक साधन आहे असं त्यांनी पटवून दिलं होतं. आणि सामूहिक वित्त ही एक संकल्पना त्यांनी म्हणजे प्रभावीपणे मांडली होती. ठीक आहे. या प्रकारे समजा जी काही म्हणजे कल्याणकारी राज्य ही संकल्पना तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर हा जो प्रश्न आहे तो 3 ते 4 दृष्टिकोनातून आपल्याला बघता येईल. ठीक आहे. इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून, हिस्ट्रीच्या आणि पॉलिटी आणि करंटच्या, एवढा आहे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे की नामदार गोखले यांनी सार्वजनिक शिक्षण, स्वच्छता म्हणजे आरोग्य आणि नशाबंदी या 3 ज्या बाबी होत्या, या 3 बाबींना प्राथमिक सेवांमध्ये जास्त प्राधान्य दिलं होतं. तसेच रेल्वे निर्माण करण्यापेक्षा स्वच्छ पाणी पुरवठा केला पाहिजे असंही त्याचं प्रखर मत होतं. म्हणजे कल्याणकारी राज्य कसं असायला पाहिजे याविषयी जे विचार मांडले त्याविषयी या लेखामध्ये विस्तृतपणे मांडणी केलेली. त्यामुळे हा जो लेख आहे कल्याणकारी राज्याचे प्रवर्तक, हा जो लेख आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचा. त्यामध्ये तुम्हाला भरपूर पॉईंट्स मिळतील. ठीक आहे. तर आजच्या पुरता आपण एवढंच. जर तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल, आमचा हा उपक्रम आवडत असेल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ठीक आहे. धन्यवाद.